We have in our society to encourage and enable women to take up, to have more women in science. नमस्ते. शिवरायाच्या हिंदवी स्वराज्य स्थापना करणाऱ्या मागे ज्यांची प्रेरणा आहे अशा त्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्या सर्व स्त्रियांचं स्मरण करून आजची मी W20च्या विषयावर बोलणार आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की G20 म्हणजे एक 19 देशांचा विकसित आणि विकासशील देशांचा राष्ट्रगट आहे. आणि पूर्व एशियामध्ये आणि अग्नि एशियामध्ये 1997 साली जे संकट आलं होतं, आर्थिक संकट आलं होतं, त्यावेळेला याची स्थापना करण्यात आली होती. जर्मनी येथे बर्लिनमध्ये त्याची स्थापना झाली व त्यानंतर 2008 मध्ये हे जे आर्थिक संकटानंतर सर्व राष्ट्रप्रमुख एकत्रित वॉशिंग्टनमध्ये एकत्रित झाले आणि त्यानंतर ही प्रथा झाली की सगळी आणि मेन म्हणजे आर्थिक चर्चा अशा होत होत्या. आणि खरं सांगायचं म्हणजे जगातील 60% लोकसंख्या G20 राष्ट्रामध्ये राहते. जगातील एकूण GDPच्या 85% GDP आपल्या ह्या सगळ्या देशातून जात असतो आणि जागतिक व्यापारातून 75%हून अधिक व्यापार हा G20 राष्ट्रातून होत आहे. आणि म्हणून G20ची ही मीट होणं हे फार अत्यंत महत्वाचं आहे. आणि G20चं जे अध्यक्षपद फिरत आहे आणि ते अध्यक्षपद फिरत गेल्या वर्षी ते इंडोनेशियाकडे होतं, या वर्षी ते फिरत आपल्याकडे भारताकडे आले आणि त्याचं नेतृत्व आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतले. आणि वसुधैव कुटुंबकम ही जी भावना आणि हे जे ब्रीदवाक्य आपल्याला दिले आहे ते खरंच आज तुम्ही इथे जे काही 20 राष्ट्राचे सगळे डेलिगेट्स आले आहेत ते खरं ठरेल की एकाच जागेवर आपल्या महाराष्ट्रात आणि तेही औरंगाबाद येथे सगळ्या महिला जगभरातून आले आहेत त्या G20 समिटसाठी. ही खरंच गौरवशाली बातमी आहे. आणि या ब्रीद वाक्याबरोबरच जे कमळाचं त्यांनी जे बनवलं आहे, हे सिम्बॉल बनवलं आहे, ते प्राचीन वारसा किंवा त्याची आस्था, त्याची बौद्धिकता आणि पवित्र याचं हे करत आहे. आणि त्याच्याच बेसवर आम्ही W20 एक सुंदरसं ब्रीद वाक्य तयार केलं आहे. तुम्हाला सर्वांना ते नक्की आवडणार आहे. आणि ते त्याचं वाक्य आहे, नारी ही निर्मात्री आहे, नारी ही संस्कर्त्री आहे, नारी ही मूळ आहे. सगळ्याचं मूळ निर्माण करणं, संस्कार देणं, जपणं, रक्षण करणं आणि सगळ्या मुळाशी फक्त नारी आहे, असा एक ब्रीद वाक्य आम्ही तयार केलेलं आहे. त्याचबरोबर थोडक्यात एंगेजमेंट ग्रुप, एक मेन ग्रुप आणि एक एंगेजमेंट ग्रुप असे दोन आहेत. तर एंगेजमेंट ग्रुपमध्ये प्रत्येक G20 राष्ट्राच्या सदस्यातील देश गैर सरकारी असे प्रतिभागी इन्क्लूड होत असतात. त्याच्यात सरकारी लोक नसतात. प्रत्येक एंगेजमेंट ग्रुपमध्ये इव्हन आमचे जे काही 20 प्रदेशात सगळे डेलिगेट आले ते सगळे देखील गैर सरकारी ग्रुप प्रतिनिधी एकत्र होतात आणि G20 नेत्यांना शिफारस प्रस्तुत करतात. आणि त्या शिफारसीतून पॉलिसी निर्माण करण्यामध्ये किंवा नीती निर्माण प्रक्रियेमध्ये ते योगदान देतात. म्हणजे G20तील W20चं किंवा या एंगेजमेंट ग्रुपचं कार्य काय आहे तर ते फार महत्वाचं आहे. G20 मध्ये सायन्स 20, पार्लमेंट 20, वुमेन 20, स्पेस 20, थिंक 20, यूथ 20, स्टार्टअप 20, अर्बन 20, बिझनेस 20, लेबर, सिव्हिल आणि साय 20 असे एवढे विभाग आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली W20ने 5 प्रायोरिटी पॉइंट्स दिले आहेत. ते त्याच्यामध्ये महिलांचे सक्षमीकरण,
हवामानातील लवचिकता आणि त्याच्या कृतीत जो काही बदल घडणार आहे त्याच्यात महत्वाची भूमिका स्त्रिया कशा निभावणार आहेत ते, तळागाळातील महिला नेत्यांसाठी सक्षम परिस्थिती प्रणाली कशी तयार करता येईल त्याविषयी लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे व पायाभूत सुविधा आणि कौशल्य लिंग डिजिटल विभाजन कमी करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य एज्युकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट याच्यासाठी महिलांसाठी मार्ग तयार करणे आणि भारतातील महिलांद्वारे नेतृत्वाखाली म्हणजे इट इज नॉट विमेन डेव्हलपमेंट, इट इज विमेन लेड डेव्हलपमेंट म्हणजे महिलांच्या नेतृत्वातून आपला विकास व्हावा ही महत्वाचा ब्रीदवाक्य आपल्या प्रधानमंत्र्यांनी जे दिलंय त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करून या संपूर्ण समिट मध्ये या 5 विभागांवर चर्चा होणार आहे आणि त्या चर्चेनंतर आम्ही पुढे आपण काय सूचन देऊ शकतो G20च्या लीडर्सना की त्यांनी त्याच्या पॉलिसीमध्ये आपल्या W20चा आवाज पुढे ऐकावा असा हा संपूर्ण प्रयत्न राहणार आहे. हे सुरुवातीचं. धन्यवाद. आता प्रश्न पूरे जग के महिलाओं के विकास के लिए यहाँ पे विचार मंथन होने वाला है. इसमें 2 बातें ऐसी है कि जो स्थानिक महिला है उनका सहभाग कैसा रहेगा और आपने भी बताया कि पिछले कई दिनों से पुरेजा मैम और सब ये जो डेलीगेशन है ये महिलाओं की समस्याओं के ऊपर अभ्यास करने वाला है. तो ये 5 मुद्दों के साथ ऐसी कौन सी चर्चा होगी कि जिसका एक्शन प्लान बनेगा या एक ट्रीटी साइन होगी, ये 2 बारे में बताएं कि स्थानिक महिलाओं का सहभाग और एक्चुअल एक्शन प्लान क्या होगा या कुछ साइन होगा क्या, ऐसे बारे में. स्थानिक महिलाओं के बारे में जब हम सबसे मिले तो वैसे जी की महिलाओं ने कहा हमारा प्रमोशन नहीं है, देयर इज नो प्रमोशन फैसिलिटी देयर, तो एक नोट कर दिया गया. फिर जब हम उत्तराखंड में ऊपर पहाड़ों में गए थे, वहाँ के लोग बहुत बड़ी अच्छी दरिया बना रहे थे. ये हमारे पास मार्केट नहीं है, बहुत बढ़िया मतलब बहुत अच्छा बना सकते हैं, सब विमेन पूरी ग्रुप बना के बहुत बना रहे हैं मगर हमको मार्केट नहीं है तो हमें कुछ. सो वहाँ के लोकल लोगों के वहाँ का जो एम्पोरियम था उनसे बात किया, उनको कहा कि ये सब सामान अगर आप ले सकते हो या तो दिल्ली में अगर उत्तराखंड का एम्पोरियम है तो. सो दिस इज द बेसिक. अभी तो बहुत एकदम मंथन होना है, ये तो शुरुआत है. बिल्कुल जैसे जैसे जिनसे मिल रहे हैं बहुत सी अच्छे सुझाव भी आ रहे हैं. अभी मुझे एक व्हाट्सएप आया है कि क्या हम ये कर सकते हैं कि विमेन की जो एफडी है ना, विमेन के नाम की एफडी रखती है उसको 1% ज्यादा दे दो तो सब पूरा परिवार एफडी विमेन के नाम पे रख देगा, तो भाई विमेन अपने आप एम्पावर हो जाएगी. फिर दूसरे ने मुझे एक सजेस्ट दिया, ऐसे नहीं क्या हम ये कर सकते कि आप ये जो लैंड प्रॉपर्टी है उसके टैक्स कम कर दो विमेन के नाम पर है तो. सी दिस आर दी बहुत छोटी सी बातें हैं मगर जब हम तक पहुंचती है तो उसको पॉलिसी मेकर तक पहुंचाने के लिए सच इजी. तो ये हमारी बिल्कुल मंथन की प्रक्रिया शुरू हो गई है और उसका जो रिपोर्ट आएगा वो जून जुलाई में जब हमारा बेसिक अभी उन्होंने कहा एक कम्युनिके तैयार होगा और ये कम्युनिके जो होगा बहुत स्ट्रॉन्ग कम्युनिके होगा जो G20 लीडर्स के अंदर चर्चा की जाएगी कि ऑल ओवर वर्ल्ड क्या ये हो सकता है, क्या ऐसी पॉलिसी बन सकती है वुमेन के लिए. सो दिस इज द पॉइंट व्हिच आई फील कि हम स्थानिक लोगों की जो चर्चा हो रही है ना उस पर ये काम हो रहा है. वी वांटेड टू से समथिंग. देश भर में डिस्ट्रिक्ट में से फ्लेक्सिबल वुमेन्स के साथ डायलॉग हो रहा है. अभी मैंने 10 स्टेट्स कवर किए हैं और 4 महीने और हैं तो सभी स्टेट कवर हो जाएंगे. आपने दौरा किया है, महिला की प्रमुख समस्या आपको क्या लगी? महिला की प्रमुख समस्या है आर्थिक सबलीकरण. उनको आर्थिक रीत्या सबल होना है और उसके लिए उन्हें आइदर एनजीओ मदद करे या तो उन्हें वहाँ के लोकल अधिकारी मदद करे या तो सभी महिलाएं घर से बाहर निकल रही हैं मगर बाहर निकल के उनको एक आर्थिक सबलीकरण का विश्वास जो है वो उनको दिलवाना है. अभी ये मुझे दिख रहा है. 1 मिनट. महिलाओं के ऊपर बहुत हिंदुस्तान में महिलाओं के ऊपर बहुत अत्याचार हो रहा है, उनके ऊपर जुल्म हो रहा है, घरेलू हिंसाचार हो रहे हैं. उनके लिए अपने कुछ क्राइम की वजह से रोकथाम के लिए कदम उठाए. So I'll answer you first. First in that. You almost answered Yeah, fully.
come to you because that's an issue very close to my heart, violence against women. So, like how we are, like I said, our stakeholders are women from every walks of society. Be they tribal women, women in cooperative societies, women artisans, handloom जो काम करते हैं, जो घरों काम करते हैं, even homemakers, domestic workers, there could be bankers, engineers, everyone. So what we are doing is we are having, so what we say we'll get गली से दिल्ली, गली में जो चर्चा हो रहा है महिलाओं के मुद्दे के ऊपर, हम कैसे उसको दिल्ली तक पहुंचाएं. So that is what we are doing, discussing about how in our public outreach programs as to what are the main issues. And mostly issues are about, like Dr. Kurecha said, is about economic empowerment, about getting a platform. So market linkages. While people are producing, आपने देखा होगा बहुत सारे सेल्फ हेल्प ग्रुप्स है, लेकिन वैल्यू एडिशन होके उनको मार्केट नहीं दिया जाएगा तो then it's difficult. We have beautiful schemes. One of the things I always say is we do not lack proper policies, nor do we lack schemes. What we lack is information. Because lot of women in rural areas, even educated women, are not aware of the government policies. Like there's a Mudra loan, जो a micro or a nano entrepreneur, women entrepreneur can take to start her business. लेकिन lot of people are not aware of it. There are banks, बहुत सारे schemes है which are for startups. So through this also we are trying to discuss and spread awareness about lot of government schemes. Lot of state governments have come up, like Madhya Pradesh government has a very good program called Ladli Lakshmi program, which is about adolescent girls. So how lot of people are not aware of that we have such programs in the country. So, likewise, every state has a lot of schemes. So spreading that awareness and including those in the discussions and seeing how in those 5 priority areas. For example, digital, bridging the gender digital divide, which is a very important issue. आप लोग ने देखा होगा, after COVID, everything is online. So someone who is weaving a Imru shawl, how will if she is not capable of or doesn't know how to use a smartphone, how will she upload her stuff to Amazon or Flipkart? So a lot of things we take it for granted, right? So this is where we are saying, how do we bridge the digital divide? It's one of our priority areas. And we can bridge the digital divide because we have access to internet easily. Like in lot of places, rural areas हो या बस्तियों, slums में जो रहते हैं महिलाओं के पास, they do not have the Wi-Fi internet access नहीं होता. So access to the services, access to technology, smartphones नहीं हो. So infrastructure. So how do we do that? Then capacity. So training भी चाहिए. So there are government schemes, there are NGOs working, but we also need to come up with the right policies to ensure everyone is covered. जैसे we had a policy कि सबका bank accounts बनाए. Similarly, everyone should know how to operate a smartphone and e-commerce. So that is when we bridge the gap. Otherwise, the gap will always remain where millions of men have access to internet, digital learning, while very few women have access to it. Similarly, in all our priority areas, be it entrepreneurship, so we talked about access to finance, which is very important, and that was the main issue from where W20 took birth. Sorry. एक मिनिट पहिले ह्यांचं प्रश्नाचं उत्तर देते, कारण त्यांनी जे सांगितलंय की So domestic violence is also linked, all these issues are linked to skill and education, which is again our priority. मला या डोमेस्टिक व्हायलन्ससाठी एका कन्याने खूप छान सजेशन दिलं की तुम्ही नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आम्हाला सगळ्यांना जुडो कराटे आणि जे काही आपले तिकडचे लोकल सेल्फ डिफेन्सचे जेवढे आहेत ते सगळं आम्हाला मिलिटरी ट्रेनिंग देऊ शकता का? म्हटलं खूप छान सजेशन आहे. 11 वर्षाची मुलगी
But this was her suggestion. We want to learn. We want to become strong. We want physically wants to become strong because we don't want what my mother and father are fighting, and we don't want to be a part of that. So ये आशय जी चर्चा होत रहना, यहाँ से ही हमें कुछ ऐसा मिलेगा कि जहाँ से एक अच्छी पॉलिसी बन सकेगी. एक छोटी सी बच्ची ने कह दिया कि हमको तो स्कूल लेवल पे ही हमको एकदम फिजिकली ऐसी ट्रेनिंग दे दो कि हम भी लड़ सकते हैं. So that's a very nice suggestion. Yes, please. बिल्कुल अगदी. मला प्रश्न तोच आहे की महिलांचा म्हणजे महिला राजकारणात येते, महिला स्वतःचा विकास जेव्हा करू शकतात त्या राज्यकर्त्या बनतील. जसं अहिल्याबाई होळकरांनी राज्यकर्त्यावरून त्यांनी काम केलं. कोणत्याच पक्षामध्ये महिलांना आणखी पाहिजे तेवढं प्रमाण दिलं जातं. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांमध्ये एकही महिला नाही मंत्री. आता हे पॉलिटिक्स आहे, हे पॉलिटिक्स आहे. पण म्हणूनच आमचा हा जो प्रयत्न चाललाय की महिलांचं सगळीकडे सबलीकरण व्हावं आणि महिलांनी सगळ्या क्षेत्रात, सोशल असो, पॉलिटिकल असो, इकॉनॉमिक असो, कुठलीही क्षेत्र असो, त्यांनी त्याच्यात इक्विव्हॅलंट इक्वालिटी असावी की पुरुष जर 50 आहेत तर 50 स्त्रिया असाव्या असं आमचं म्हणणं आहे. पण त्याच्यासाठी आपण अख्ख्या समाजाने मिळून आणि पॉलिसी मेकर्स किंवा ग्लोबली सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करायचा आहे. अगदी बरोबर आहे. म्हणूनच हा विमेन 20 इज द एंगेजमेंट ग्रुप. हे अशी चर्चा करून पॉलिसी मेकर्सना आम्ही बनवून स्ट्रॉंग कम्युनिके देणार आहोत की तुम्हाला G20चं जे डिक्लेरेशन होणार त्याच्यात तुम्हाला विमेन 20च्या खूप साऱ्या गोष्टी मिळतील ह्याची मी खात्री देते. असा एखादा ऐतिहासिक निर्णय होईल का या 3 दिवसामध्ये? आम्ही अशी चर्चा म्हणू शकतो याच्यातनं? आता नाही सांगू शकत कारण आमचे 3 आहेत. फर्स्ट आमची ही फर्स्ट इन्सेप्शन आहे, दुसरी आमची जयपूरला आहे, तिसरी आमची ऍक्च्युअल समिट आहे महाबलीपुरमला. दॅट इज इन द जून. त्याच्यानंतर पोस्ट समिट असते आणि मग कम्युनिके दिलं जातं. सो इट्स लाईक जून मध्ये अहवाल तयार होईल आणि अराउंड ऑगस्ट पर्यंत द कम्युनिके विल बी गिवन इट टू और जुलै जून जुलै. यस जी. माझा प्रश्न असा होता की आपल्या याच्यामध्ये G20 मध्ये जवळपास 19 देश आणि युरोप आहे. प्रत्येक ठिकाणच्या सामाजिक परिस्थिती वेगळी आहे, त्या महिलांची परिस्थिती वेगळी आहे, त्या ठिकाणी महिलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. छान बोललात तुम्ही. तर आता कसं आहे की तर ह्या सर्वांची एकत्रित पॉलिसी कशी असेल? एक मिनिट. आता कसं आहे की आम्हाला जे आमच्या अगोदरच्या म्हणजे इंडोनेशिया प्रेसिडेन्सीमध्ये जे 5 पॉइंट होते त्याच्यातले 70% पॉइंट आम्ही घेऊ शकतो आणि आमची 30% आम्ही आमचे ऍड करू शकतो अशी पॉलिसी आहे. सो जसं जसं ते येत गेलं आहे तसे आपल्या जे चर्चे किंवा आणि आपल्याला का फायदे, कारण आमच्याकडे इंडोनेशिया, इंडिया अँड ब्राझील हे तिन्ही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत आणि म्हणून आपले ऑलमोस्ट प्रॉब्लेम सिमिलर असणार आहेत आणि ऑलमोस्ट सिमिलर प्रॉब्लेम्सवर आपण डिस्कस करू. प्रत्येक देशाची सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. अगदी बरोबर. भारतामध्ये महिलांची सामाजिक परिस्थिती जाती व्यवस्थेशी संबंधित आहे, तशी वेगवेगळ्या देशाची वेगवेगळ्याशी संबंधित आहे. तिथलं महिलांचे प्रश्न हे त्या पद्धतीचे आहेत. महिलांच्या एक मिनिट. महिलांचं जेव्हा तुम्ही उत्कर्षाच्या गोष्टी करतात तिथे जाती व्यवस्था हा प्रश्न येतच नाही. महिला ही महिला नाही. तुम्ही भारतीय समाजामध्ये हा भेदभाव आपणच निर्माण करून आपणच त्या विषयावर बोलतो. त्याच्यापेक्षा आपण प्रत्येक महिला ही भारतीय महिला हिचा उत्कर्ष व्हायला हवा असा विचार करून जर पॉलिसी बनवली गेली आणि तसे विचार करूनच मॅक्सिमम पॉलिसी बनवल्या जातात. ग्लोबलाइज आई फील इट. आप मैम के साथ चाय के ऊपर चर्चा करिए. बिल्कुल प्लीज. हाँ जी बिल्कुल. फक्त माझं असं होतं की वेगवेगळ्या देशातल्या परिस्थिती वेगळ्या आहेत, तर त्या ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत, तर त्या सर्वांची एक युनिक पॉलिसी कशी असेल, त्या सर्वांची एकत्रित पॉलिसी कशा पद्धतीची बनवावी. So the way W20, even G20 works, there are certain things that are global issues, because lot of things are also like World Bank ka decisions ho ya Asian Development Bank, which is access to finance, investments, what would be the policy regarding it. There are global decisions, wo global level mein hota hai, so everyone has to come together. Then there are local issues or domestic national issues, isliye hum log public outreach programs kar rahe hain. We are getting information, suggestions, recommendations from different categories of people, which we will give it to our Prime Minister for
change in policy और अपना state level में अपना we give it to our chief ministers. So and then what happens is it's not that only India में ये discussion हो रहा है G20. So W20 का जो अपना for example जो Germany का group है या US का group है, they are having their own discussions also. Like South Africa, she's also here, Sibhuwele, who is a very women's rights activist. She works with grassroots women in South Africa. So they are having a lot of public outreach programs. हमारा presidency है, we are taking the lead. We are taking the leadership to highlight both our national issues as well as international issues. इन महिलाओं को जो मुद्रा लोन दिया जाता है, औरंगाबाद शहर में 10-20 महिलाओं ने, किसी ने 25 लाख के लिए किया है, किसी ने 50 लाख के किया है। एक का नाम देशपांडे है, एक का नाम पाटिल है, एक का नाम औचर पाटिल है। बैंक वाले उनको सिवाय ये लाओ वो लाओ वो लाओ बहुत लंबे चौड़े हमेशा चक्रा मारने लगाते हैं और वो थक जाते हैं। थकने के बाद वो बोलते घाटी साहब नहीं होता जानते हो ना, खाई को आप मोड़े फैक्ट्री डालो, दुकान डालो। तो ये बातों के लिए भी कुछ ना कुछ बैंक वालों को इंस्ट्रक्शन आते हैं। जरूरी है बैंक वाले बड़ी बैंक वाले चक्रा मारने के सिवाय और लेडीज को घुमाने के सिवाय काम औरंगाबाद शहर में नहीं करते। ये सिर्फ औरंगाबाद में नहीं, दिस इज अ फेनोमेना अक्रॉस द वर्ल्ड कि women are not seen as someone who can be trusted with a loan, क्योंकि रिस्क बड़ा है, कहाँ से लाएं? And what ma'am said earlier कि if women are the owners of land, क्योंकि collateral देखे, जो मुद्रा लोन में collateral नहीं देना पड़ता है, लेकिन documentations चाहिए। बैंक में हमारा बहुत सारे नहीं, वो सब में है। इसलिए if we own land, if there are things in our name, our credit worthiness goes up. So banks collaterals we can give collaterals or we can be seen as someone who can return the loan when we take it. ये सब documentation इसलिए मांगते हैं कि they feel we cannot return the loans. वुमेन्स को कई परेशानियों का सामना करना रहता है, तो हर सिटी में फिर वुमेन एम्पावरमेंट सेल क्यों नहीं बनाया जाता है? Every city, every state has a women and child development department. I want to repeat something which I have not. I always say this in every forum. Of course, media लोग के साथ नहीं, because you will again find something and twist it around. But I always say our lives today are much better than what our grandmothers, Nani or Dadi Ma की life थी. Women will agree here. So, but this was possible because of everyone's efforts. Men efforts, efforts of our fathers, brothers, husbands, sons, everyone's efforts. But we also fought for it. पिछले 10 सालों में गायनेकोलॉजिस्ट के एडमिशन जो है पूरे देश भर में कम हो चुके हैं। ये पहले नंबर में से 1, 2, 3 रैंक में जब ये ब्रांच आता था, लास्ट ईयर में ये 9 नंबर पे चला गया। मेडिकल अवेयरनेस और वुमेन से रिलेटेड ये ब्रांच है और ज़्यादातर लोग एडमिशन लेने के लिए इसमें जो मेडिकल स्टूडेंट है उन्होंने भी ये ब्रांच को जाने के लिए नापसंदी दर्शाई है। इसकी रीजन जो है वो सोशो इको डेवलपमेंट से रिलेटेड है और ऐसा होने की वजह से जिस चीज़ का सामना वुमेन्स को करना है फ्यूचर में, देश की आने वाली पीढ़ी जहाँ से होने वाली है निर्मित अभी आपने ही कहा है, तो इस प्रकार के अगर ब्रांच के एडमिशन कम होने लगे तो देश का जो सिमेट्रिकल बैलेंस है सिमेट्रिकल हो जाएगा। तो इसके बारे में इस परिषद में जो चर्चा होनी है उसका कुछ क्या है? I think इसका और एक भी रीजन है because of the globalization. इतने सारे वास्ट हमको चॉइसेस मिल गए हैं यूथ को कि they really don't want to concentrate and give 10 years of their training and 5 years of their training and spending so much. Besides that, if they can do, उनके पास इतना globally open हो गई है, knowledge की इतनी शाखाएं हो गई है कि I think that is the first point where I feel कि हम उनको ये नहीं कह सके कि तुम गायनोकोलॉजिस्ट के उसमें जाइए। सेकेंड पॉइंट इज ये टाइमिंग भी हो सकता है क्योंकि बहुत सारी जब शाखाएं दिखने लगती हैं तो युवा के बहुत सारे मन चंचल होते हैं, वो यहाँ करते हैं। बट आई फील कि गायनिक के लिए तो हमारे पास बहुत सारे फोकस्ड विमेन्स एंड फोकस्ड मैन है, दो इट हैज फ्रॉम 1st रैंक to 9th पे आ गया है, तो भी आई फील कि उसमें खतरा मुझे नहीं लग रहा है, खतरा नहीं लग रहा है।
but this is noted and can be added as one of the priority areas discussion in W20. I have to stop it now क्योंकि हमारा अगला कार्यक्रम है, मैम नहीं है अगले